आणि त्यांना कशा प्रकारे रोखतोय तो मात्र कालभैरव वर्चवले संघ. हॅलो, आपण पाहतो वरचे ओले आणि वावजे टीम 40+ एक 3 वेळा मॅच झाली. मध्ये मॅच झाली होती आणि आपण पाहतोय वळवलीच्या ग्राउंडवर नाईट मॅच झाली होती आणि हा तिसरा सामना आहे. 2 वेळेला एक वेळेला आपण पाहतोय वरचे ओले विन झाला होता, वावंचे विन झाला होता. हा तिसरा सामना आहे आपण पाहू शकतो. ओके, संदेश घरत गोलंदाज सामन्याला होतं सुरुवात. प्रकाश आणि मोसीम पहिला चेंडू पंच आमच्याकडे बोलत की स्क्वेअर मारा पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावेमध्ये भर. संघाची धावसंख्या अवंताच्या स्वरूपामध्ये 1. फायनलचा सामना आहे, मेगा फायनल. कोण होणार चॅम्पियन, कोण होणार रनर अप, कोण होणार उत्कृष्ट फलंदाज, कोण होणार उत्कृष्ट गोलंदाज पाहायला मिळेल या 40+ भैरवनाथ चषकामध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खराब चेंडू, दिशा भटकली, तंत्र चुकलं, नियंत्रण चुकलं आणि चेंडू गेलाय अवांतर. संघाची धावसंख्या 2. दोन धावा धापल करावं लागल्यात. पुढचा चेंडू पुढे ससाव चेंडू खेळलाय आणि झेल सुटलाय. मिलाला जीवनदान. मैदानामध्ये चुक्या होतात पण चुक्याला माफ नसतं आणि आता आपण पाहतो जबरदस्त कामगिरी करावी लागेल. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, प्रयत्न करावे लागतील, कंबर कसावी लागेल, घाम घालावे लागेल. मैदानाच्या आतमध्ये धावा झाल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिडविकेट क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं होतं आहे. फेकी थोडीशी उशिराने येते, त्याचा फायदा मात्र मिळतोय वर्चवले वावंजे संघाला. संघाची धावसंख्या धापकर लागतो ते मात्र कांचन पालकर सांगते 3 धावा धापलकावर. नवीन फलंदाज आले तर मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त कामगिरी करावी लागेल. षटकातील पुढचा चेंडू पडतो आहे. अप्रतिम कामगिरी. संदेश घरत गोलंदाजा मोठ्यावर. 4 षटकाचा सामना. स्टेट टू द ग्राउंड चेंडू खेळून काढला. सुंदर क्षेत्रक्षेप पाहायला मिळतोय. फेकी पण चांगली होतोय. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकतोय. धावपक्या धावा लागतात त्या मात्र बिनबाद. वावंजे संघ प्रथम फलंदाजी करताना 4 धावा धापलकावर. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. चेंडू गेला सीमारेषेकडे. आला ह्या चौकार. आठ धावा धापलकावर. पहिलं सत्र चालू आहे. फायनलचा सामना. अप्रतिम कामगिरी करावी लागेल. मैदानामध्ये अस्तित्वाची लढाई, शर्यतीचे प्रयत्न. चेंज ऑफ द गेम. व्हेरिएशन बदलावे लागेल, गती परिवर्तन करावे लागेल आणि काम मात्र अचूक करावे लागेल. संदेशच्या षटकातील पुढचा चेंडू. सामन्याला तो सुरुवात. जबरदस्त अशी कामगिरी पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पुढे सचावून चेंडू खेळून काढलाय. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. षटक चालू आहे ते मात्र पहिलं 4 षटकांचा सामना. धापका धावा लागतात त्या मात्र 9 धावा. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. चेंडू गेला सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक नाही तिकडे. पावलपेचं षटक चालू आहे आणि चेंडू आलाय दन 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 करत मिलालाय.
कामगिरी आहे. धापलका धावा लागल्यात त्या मात्र टोटल स्कोर झालाय धापलकावर 13 धावा झाल्यात. 4 षटकांचा सामना आहे. नक्कीच ते आमच्या साथी समोर कॉमेंटेटर आपण सागर पाटील बोलतो. तर आपण कांचे बंडर आमच्या साथी समोर आमच्याकडे स्कोरचे कांचे पालकर आहेत. आपण पाहतोय सतीश आपण पाहतोय या वांजे संघाला शुभेच्छा आल्या आहेत. आपण पाहतोय सीताराम गिदे असतील मयूर म्हात्रे तरी आपण पाहतोय अक्षय मंडल सगळे हे शुभेच्छा दिलेल्या आहेत. पण स्पर्धा खूप छान आहे सागर पाटील. आपण आता पंकज पाटीलचं तुम्ही गलीचे तावीद आहेत. पंकज पाटील असतील प्रवीण पाटील असतील भाऊ असतील. नक्कीच आमचा वाजा टीम म्हणजे आमचा खूप जिवलक आहे. आपण आता काचे पाटील आमची WPL कशी असं तुम्हाला काय वाटतं तुम्हाला WPL एकदम छान. ओके सागर पाटील आपण बोला. गोलंदाज उदय घरत पाहूया. वैयक्तिक पहिलं सांगित दुसरं षटक. 4 षटकांचा सामना असेल. फायनलचा सामना आहे. लक्ष केंद्रित करायचं आहे कारण तर एक धाव जरी आमच्याकडनं चुकली तर मात्र रिपीट होणार नाही. एकदा बोललं तर मागे घेता येणार नाही. स्कोररकडनं चुकी झाली तो खोडून परत लिहू शकतो पण माझ्याकडनं चुकी झाली मी परत घेऊ शकत नाही. म्हणून तुम्हाला मी सांगतो थांबा. आता मला डिस्टर्ब झालेला आवडत नाही. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. षटकातील पुढचा चेंडू. याच्यानंतरचे 4 षटक तुम्ही बिंदास करा काय प्रॉब्लेम नाही पण पहिली इनिंग मला कंप्लीट करू द्या. उदय घरच्या षटकातील पुढचा चेंडू पडतोय. वावंजे संघाचे फलंदाज अतिशय जबरदस्त आहेत. पुन्हा एकदा जबरदस्त आहेत आणि चेंडू 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. चेंडू गेला तर जाऊ द्या काय हरकत नाही पण पडू नका. जीवाच्या पलीकडे क्रिकेट खेळू नका. तर तुम्ही राहाल क्रिकेट आयुष्यभर आहे पण तुम्ही सावध असणं गरजेचं आहे. नक्कीच जीवनामध्ये आपला वन्स मोर पुन्हा नाही आहे. आपण वन्स मोर करा क्रिकेट खेळा. हे क्रिकेट हा खेळ आहे अनिश्चित खेळ आहे. नक्कीच सागर पाटील भाऊ पाटीलवर तुमचा खूप प्रेम आहे. परेश भाई आमच्या इथे आहेत. नक्कीच आपण धावसंख्या पाहतो. आपण धावसंख्या आली कांचे बलका किती आली 17 धावा धापलकावर. उदयचा पुढचा चेंडू. दुसरं षटक प्रगतीपटावर आहे. धावांचा डोंगर रचावा लागेल श्री मलंगड वावजे संघाला. जो डोंगर तिकडे रचलाय तो मात्र इथे इतिहासामध्ये या इतिहासाच्या पानावर नाव कोरलं जाईल सुवर्ण अक्षरामध्ये द चॅम्पियन झाला तर. और ये गेंद और बल्ले का हुआ सही संपर्क और गेंद गई एक टप्पे में. एकवीस धावा दापलकावर. गणपती बाप्पाची चतुर्थी होती. सर्वांनी चतुर्थीचा आनंद घेतला आणि चतुर्थीच्या दिवसामध्ये आज मात्र बोला गणपती बाप्पा बोर्या. नक्कीच सांग वाटते आपण पाहतो पंकज पाटील असं बसलेत ना असं वाटतं आपलं काय वाटतं पंकज पाटील काय बोलू शकता. एक लेजिंग क्रिकेट आहे पंकज पाटील. माझं गुरु आहेत राजकीय क्षेत्रामध्ये असं प्रवीण पाटील परेश पाटील आणि पंकज पाटील. नक्कीच ही जी माणसं आहेत ना देव माणसं आहेत. नक्कीच वावजेगावमध्ये जे माणसं आलेत ना निर्माण झालेत ना नक्कीच आमचं वावजेगाव सुखी आहे. कारण तुमच्या गावामध्ये कुस्तीपट्टू आहे विलास दादा बाबा. नक्कीच विलासपेठचा विलेशन केला तर आज लहाराला आज सुकापूरच्या टीम मध्ये आपण लावला 30 चक्कर मारले विलास पाटील. नक्कीच क्रिकेट आहे हा निज खेळ आहे. आपण पाहतोय पंकज पाटील आणि आता मोशिम खेळतो. तुम्ही कॉमेंट करू शकता सागर पाटील. नक्कीच मोशिम शेखसाठी उदयचा चेंडू काय फटकेबाजी आहे जबरदस्त. आपला तो चेंडू तंत्रशुद्ध चेंडूचा वापर काव कॉर्नरच्या दिशेने चेंडू ड्राव झाला बघा. आणि आता मात्र तालमेल चुकला होता परंतु पुन्हा एकदा तुतुमे होतोय बघा. आणि एकाला यावं लागतं माघारी काय गरज नव्हती धाव घ्यायची. थोडीशी चुकी याला माग पडली. फलंदाज झालाय
रनआउट बॅट टू द पॅव्हेलियन. नका नक्कीच नक्कीच साबळे आपण बोलतो प्रकाश पाटील हा आमचा सेमल स्पोर्ट्सचा कर्नर होता. ॲक्च्युली 40+ खेळत होतो आज. परंतु आपण प्रवीण पाटीलबद्दल काय बोलू सांगू शकता. आता प्रवीण पाटील आपल्या ग्राउंडवर गेलेत त्यांच्याबद्दल काय सांगता. रिव्हर्सचा बादशाह आहे प्रवीण पाटील आजपर्यंत आपण पाहतोय. प्रवीण पाटील हल्ली सर्वच रिव्हर्स मारतात त्याच्यामध्ये काय लेवल नाही. पण प्रवीण भाऊचा जो रिव्हर्स षटकार आहे ना तो 8-9 दिवस स्वतः पत्नीच्या टेटसवर फिरत होता. आमच्या पण टेटसवर फिरत होता. नक्कीच नक्कीच ही दहशत आहे. हा दर आहे. पुन्हा एकदा चेंडू उदयचा पडलाय आणि चेंडू गेलाय. बेकार बेकार गेला तो. जेल सोडला. मात्र षटकार चौकार आले धावांचा डोंगर वाढला तर मात्र त्या डोंगराला उंदीर होऊन नाही तर मोठा मोठा घुस होऊन पोखरा लागेल. नक्कीच नक्कीच आपण पाहतो कॅचेस विथ द मॅचेस. पण कॅच सोडतं एखादा खेळाडू असेल कॅच सोडत असेल नो प्रॉब्लेम. पण तो धावसंख्या झाली कांजा बेलकर 23 धावसंख्या वावजी संघाची. आपण 3 रन लॉस ऑफ 1 विकेट्स 3 मलंगड 52. कसं मारतोय 4 सिक्सर हा प्रवीण वावंजेकर. नक्कीच नक्कीच आपण पाहतोय पंकज पाटील प्रवीण भाऊ असतील ओम साई आपण पाहतोय नक्कीच फुल खेळलेला आहे प्रवीण भाऊ. बघा ब्लॉकाचा मारा. ओपन मध्ये एकाच संघामध्ये खेळलेले 2 खेळाडू उदय घरत बॉस फायटर ओवळे आणि प्रवीण पाटील. नक्कीच नक्कीच मी उदयची बॅटिंग बघितली ऑलरेडी टीममध्ये वावंजा आणि वावंजा 40+ आणि ओला फडीस बघले. उदय जो छक्का मारला होता पहिल्या बॉलमध्ये अप्रतिम मारला होता. शेवटचा चेंडू आहे. तुम्हाला मी संधी देणार पुढची 4 षटक बिंदास करा पण आता काही बोलू नका. नक्कीच नक्कीच जिसकी असू दे सागरवाडी बोला तुम्ही. नक्कीच प्रवीण भाऊ आणि पंकज पाटील आमचा खूप प्रेम आहे. बघा चेंडू एडू केला सीमा पार आला दणदणीत चौकार. बाबा 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 घुमायला घुमायला तो कोण वाजवेल पॉवरफुल. नक्कीच सागर पाटील मी सुद्धा सांगतो प्रवीण पाटील आणि पंकज पाटील यांच्यामुळे मी कॉमेडी करतो आणि यांच्यामुळे मी क्रिकेट खेळतो. कारण ते प्रवीण पाटील आणि पंकज पाटील असतील ना पनवेलमध्ये त्याचं खूप नाव मोठं आहे. आमचे जर रायगडचे बुक परेशभाई पाटील असतील 28 धावा नक्कीच आतापर्यंत झाल्यात. नक्कीच धावसंख्या 28. पंच मातोय दोन्ही कामोड्याचे पंच सुलक्षण भोईर संजय सागरवाडी तुम्हाला सांगतो 3 मॅच झाल्या वावंजा आणि ओचे ओले. त्याच्यामध्ये 2 वावंजा टीम जिंकला होता. हा 3रा लढत आहे म्हणजे आर्टिलरी लढत आहे. एक सामना होता मो पाडायला त्याच्यामध्ये 3 मुलांना 16 धावा होत्या ते काढल्या होत्या. दिगंबर घरात आले परत बघूया. पहिला चेंडू भिरकावून दिलाय आणि चेंडू आलाय. क्षेत्ररक्षक पाहत राहिला चेंडूकडे. चेंडू गेला सीमारेषेचा वेध आलाय चौकार. भाण भल्या भल्यानं फुटला घाम कोणी घाली यास वेसण दरबारी पुस्ती बेगम. अप्रतिम कामगिरी होती. महाराजांनी करे शक्ती कमी होती पण युक्ती मात्र जबरदस्त होती. आणि आता मात्र केला रिव्हर्स शॉट और
गेंद गई सीमा रेखा को छूने के लिए आया सबसे बढ़िया बेहतरीन नक्कीच चौका नक्कीच सागर पाटील आपण तुम्हाला एक बोलू शकतो आपण चिंचपडच्या माध्यमावर जो तिथे विमानतळ होतो तिथं आपला 45चा सामना चालू होता वावंजे किंवा कुठला असो तुम्ही तिथं योगदान केला होता आपण 2 ग्राउंडवर मॅच ठेवले होते बरोबर ना तिथं प्रवीण भाऊ परिवारी टीम घेतली होती परंतु प्रवीण भाऊचा चांगला योगदान होता आणि तुमचा पण चांगला योगदान होता नक्कीच नक्कीच असं योगदान पाहिजे क्रिकेटमध्ये योगदान असेल कसं असतो माहिती का आय विल डेफिनेटली WPL मध्ये WPL प्रवीण हा. भाऊला मी फक्त म्हणालो होतो रिव्हर्स षटकार मारून दाखवा आणि ती व्हिडिओ मुलाने कॅच केली आणि दुसऱ्या दिवशी घरी गेलो काका तुम्ही काय बोलले नक्कीच, होते नक्कीच. आमच्या गावामध्ये प्रवीण पाटील असतील पंकज पाटील असतील परेश भाई असतील DV म्हात्रे असतील ही खास खास युक्ती आहे आमच्या गावामध्ये म्हणजे कोणाला 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 वेडेपणा यो लागला वावंजे गावाला 4 तारखेला वावंजे गावाला जत्रा आहे कोणी पण या सगळ्यांची सोय करतो मी नक्कीच नक्कीच धाव संख्या 36 धावपण कावर कॉमेडी मॅन समालोचक आहेत पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात जत्रेचं आमंत्रण केलंय बघा काठीनं घोंगड इथे मात्र जत्रा कोणाची निघते बघूया पुन्हा एकदा चौकार नक्कीच नक्कीच तुम्ही प्रेम बोलो खूप प्रेम करता आज प्रेम व्हायची बॅटिंग बघू तुम्ही काय बोलू शकता सागर पाटील काय बोलू शकता मी परेश दादाला मगाशी म्हणालो हात मारल्यावर हा की दादा षटकार चौकार मारायचे आहेत तीच कामगिरी पाहायला मिळतोय हे हात की ताकद आहे बाय नक्कीच हा क्रिकेट आहे जरताचा विषय आहे परंतु ओला वरचे ओले टीम चांगल्या वलवलीच्या ग्राउंड आम्ही खेळलो होतो नक्कीच उदय घरी पण चांगली खेळली गेली होती आणि क्रिकेट आहे हार जीत असतो कोणी रागू नका परंतु प्रेम खेळतो 40 धावा आतापर्यंत झाल्यात अजूनपर्यंत काही चेंडू बाकी आहेत प्रवीण भाऊ पाटिल गुड नॉट टेक और मेरा सबसे लंबा चौका देख ये आया 3 गेंद के ऊपर 3 चौवे 4 चेंडू में 4 गेंदों में काफी बढ़िया लाजवाब बल्लेबाजी अगर पसंद आई तो टालिया 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 पहले मिलेंगी टालिया और गेंदबाज बल्लेबाज अगर गेंद हुकता है बाद में मिलेंगी गालियां नक्कीच हे नक्कीच क्रिकेट सगळ्याकडे आपण पाहतोय तुमच्या माध्यमातून चांगली स्पर्धा झाली होती आपली रायगड प्रीमियर लीग आपण चिंचपडच्या मध्ये बघितली होती नक्की तुम्ही जास्त योगदान केला होता परंतु प्रवीण भाऊ खेळतो प्रवीण भाऊ तुमचा गले की तावीज आहे आज चांगला खेळतोय ओ व्हेरी गुड काय पाय शॉट आहे हो नक्कीच नक्कीच वाह 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 उगव त्या सूर्याला लाजवणारा शॉट 5 चेंडूवर 5 चौकार नक्कीच 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 वावंजाचा विषय नाही आहे कारण तू ओचे ओले आणि वावंजे टीम आपण वादळ चौथ्यांदा मॅच आहे आपण 48 धावा नक्कीच नक्कीच 48 धावा दापलकावर फायनलचा दिवस फायनलची रात्र मेगा फायनल कोण घेऊन जाणार ही ट्रॉफी बघा आपण प्रेक्षकांची मजा व्हायची फायनल कोणी घेऊन जाते अरे ट्रॉफी करा पाहिलं की असं वाटलं तर बस चषकामध्ये आलोय एवढं जबरदस्त आयोजन काय ट्रॉफी आहे वा ओके ओके लाजवाब ना जेव्हा प्रवीण भाऊ पाठवले आपण पाहतोय हरिओम संघाचा बाप 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 खेळतोय. एकदा रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न परंतु 4 चेंडूवर काय 5 चेंडूवर मात्र 5 तडाखे बंद कार्पेट ड्राईव्ह शॉट 4 4 4 4 4 4 4 4 4 सागर पाटील तुम्ही असं बोलू नका प्रवीण भाऊ तुमचा जास्त जीव आहे असं नका बोलू कारण प्रवीण भाऊ तुमचा जीव आहे का नाही माझा जीव सर्वांवर आहे समालोचकाचा एकच काम होतं आलेले खेळाडू आउट झालेले खेळाडू झालेला धावा दोन्ही संघ मला सारखे आहेत नक्कीच नक्कीच ओव्हरचावला पण सारखा आहे ना वावजा पण सारखा मी नक्कीच, कोणाची बाजू मारत नाही ना मारणार नाही. पाहायला मिळेल
आता बघूया गोलंदाज आलेत. जय श्रीराम. जय श्रीराम. रामशेठ घरात एंटरटेनमेंट झाली पाहिजे. हसी मजाक मस्ती जिंदगीचा काय भरोसा नाही. क्रिकेटमध्ये जो राग म्हणला तो खेळाडू नसेल. नक्कीच हसी मजाक पाहिजे. तुम्ही क्रिकेट खेळा तुमचा विजय होणार नक्कीच. सगळे पाटील नक्की ना. अवया WPL सर्वांच्या भेटीला येईल काही क्षणामध्ये. रामशेठचा पोटचा चेंडू भिरकावून दिलाय. बाप बाप बाप. अरे गेला 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 पडला 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 फेका 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 चेंडू आला आला आला. धावा मिळाल्या 2 आणि 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली. धापका धावा लागतात त्या मात्र 51. कुल मिला के कहा जाए तो मेरे ख्याल से 51 रन्स रिमेनिंग लास्ट डिलिव्हरी. पुढे 57 चेंडू खेळून काढलाय. पुन्हा एकदा झेल सुटलाय. ये फेविकल का जोर है टूटेगा नहीं भाई लेकिन हाथ में लगा है तो छूटेगा नहीं भाई. नक्कीच नक्कीच आपण पाहतो या स्पर्धेसाठी शुभेच्छा इरफान शेख. कांचन घरत के हाथ से गेंद चिपकती हुई छुट्टी हुई. GS घरत के भाई है कांचन घरत. नक्कीच आपण पाहतो इरफान शेख यांच्या तर्फे आपण या स्पर्धेला शुभेच्छा आल्या आहेत. इरफान भाई शेख चिवा यांच्या तर्फे या स्पर्धेला शुभेच्छा आल्या आहेत. O2 सागर पाटील. 52 लाद्या दाबलकावर झाल्यात. 52 धावा. पुढचा चेंडू या षटकात येतो. सुरक्षित गोलंदाजी पाहायला मिळतं. पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि आता मात्र कुठल्याही प्रकारची चूक करत नाही. उदय घरत आलाय परत. नक्कीच नक्कीच या उदय घरचं आपण वैशिष्ट्य केलं तर एक हाईट फलंदाज आहे उदय घरत. नक्कीच त्यांनी जी झेल दिली ना उगवता सुद्धा लाजवणारा झेल आहे सागर पाटील. नक्कीच नक्कीच ज्याच्या घरामध्ये ही ट्रॉफी जाईल ना त्याचं मन अतिशय भरून जाईल. एवढी जबरदस्त ट्रॉफी. असं वाटतंय की विचुंब्यामध्ये नाही आलो मी. इंटरनॅशनल स्टेडियम रतनभाऊ चषकामध्ये आलोय. स्कोर झालाय 52. नक्कीच नक्कीच. आणि आता मात्र ज्यांच्या कुस्तीमध्ये मात्र दमदा बोलबाला राहिलाय तोच विलास पाटील गेला आता. विलास पाटील. नक्कीच नक्की विलास पाटीलचा विषय केला आपण तर सुकापूरच्या मैदानावर आपण पाहिलं तर गोलंदाजी करणारा आपण पाहतो कांबोडीचा संघाचा त्याला 3 चक्कर मारले होते. कुस्तीमध्ये विरोधकाला धपाटन आपटतात. आता बघूया रामशेठचा गोलंदाज कशा प्रकारे चपटतात. विलास पाटील ओ कॉर्नर पॉइंट क्षेत्राकडे चेंडू आलाय. नाईस नाईस. आलाय चौकार. जबरदस्त फलंदाजी. याच फलंदाजी विलास पाटीलने आपण सुरेश लारा याला 3 चक्कर मारले होते कालच सुकापूरच्या ग्राउंडवर. धावा झाल्या दापणकावर. आतापर्यंत वावजे संघाचा स्कोर झाला तर मात्र 56 रन्स रिमेनिंग 24 डिलिव्हरीज. 4 षटकांचा सामना. फायनलचा दिवस. तुझा चेंडू अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली. वा एका हातामध्ये चेंडू पकडला. वा धनराज घरत काय क्षेत्ररक्षण होतोय. आणि धावा झाल्यात त्या मात्र 4 षटकाच्या समाप्तीनंतर 58 धावांचा टार्गेट. Remaining 24 deliveries about to win this match. 58 runs to win against bat first to Vavanjo team and bat second to Varchavle Kalbhairav 40+ master. ऐको जरा
आपल्याला सांगू शकतो मी पूरी तरह नींद का आनंद ले चुके हैं हमारे अमित जी, मात्र सोने दो, कोई टेन्शन नाही. नक्कीच नक्कीच सगळ्यासाठी आपण सांगू शकतो. आपण वरचे ओले आणि वावंजे 40+, 3 वेळेला मॅच झाल्या होत्या. 2 वेळेला मॅच आपण वावंजा टीम जिंकली होती. आता आपण तिसरी मॅच आहे, याच्यामध्ये जो विन होईल तो लेवल होणार. नक्कीच आपण पाहतोय. आणि एक विशेष सूचना सांगतो मी तुम्हाला. आपण पाहतोय 4 तारखेला वावंजेकामध्ये कुस्त्यांच्या जंगी शर्ती. ज्याला कोणाला इंटरेस्ट घ्यायचा असेल तुम्ही वावंजेकामध्ये येऊ शकता. कारण हा शर्तीच बोलू आपण त्याला. नक्कीच नक्कीच शर्ती दंगली असं सामना असो. पण वावजाच्या ग्राउंडवर 4 तारखेला गावदेची यात्रा आहे. कुस्त्यांची जंगी शर्ती आहेत. ज्याला कोणाला सामना घ्यायचा असेल तुम्ही आमचे संपर्क साधा. ओके नक्कीच. ओ विलास दादा, शर्ती आहेत की कुस्त्या आहेत? चला फलंदाज पाठवायचे लवकर लवकर. उदयजी घरात आणि संदेश घरात उतरा. आपण टार्गेट असेल 24 चेंडू. अबाउट टू विन दिस मॅच 58 रन्स. 58 कांचन. खेळणार आज या विसुंबाच्या ग्राउंडवर रंगीबिरंगी होली पाहायला मिळेल. मेगा फायनल. रामशेठ घर ट्रॉफी करे पाहतात. कोण होणार चॅम्पियन, कोण होणार रनर अप. फायनलचा सामना जबरदस्त. अस्तित्वाची लढाई करूया मरो शर्तीचे प्रयत्न. दोन्ही संघ विजयाला गवसणी घालणार आहेत. दोन्ही संघामध्ये स्ट्रॉंग झोन लाईन आहेत. आणि एका संघामध्ये परेशभाई पाटील, ज्यांच्या माध्यमातून आपण दरवर्षी सालाबादप्रमाणे पाहतो वावंजे प्रीमियर लीग. बबलिंग असते वरती आकाशाकडे आणि जबरदस्त आयोजन असतं नाईटचं. आणि प्रवीणभाई पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुद्धा त्या मॅचेस असतात. नक्कीच नक्कीच. आपण पाहतो 30 ते 8 तारखेपर्यंत आपण पाहतोय फेब्रुवारीमध्ये आपण ऑनलाईन फॉर्म WPL प्रीमियर लीग 30 ते 8 तारखेपर्यंत आपण WPLचा फॉर्म भरण्यात येत आहे. वावंजे प्रीमियर लीग आपण मॅच चालू करायची आहे. ओके नक्कीच. सागर पाटील और तो सागर पाटील. आयोजन जबरदस्त आहेत. आयोजक पण जबरदस्त आहेत. ज्याचं कार्य आहे दमदार ते आहेत शिवसेनेचे शहर प्रमुख दमदार. आयोजन मात्र एक नंबर आहे. आज मात्र अविनाश पाटील हातामध्ये चेंडू घेतात, फिरवतात, बॅट घेतात फिरवतात. पण उद्या मात्र त्याची कामगिरी चोख राहणार. कारण हा आमचा शब्द आहे. 50 मारणार तुम्ही. स्ट्राईकला संदेश, नॉन स्ट्राईकला उदय. अरे किती वेळा मॅच चालू झाली भावांनो. संदेश घरात, उदय घरात. सर्व घरातले टीम आहे. सर्व घरातले खेळाडू आहेत. याच्यामध्ये कोणी बाहेरचा नाही. अप्रतिम. और लॉन्ग ऑफ रिजल्ट में देखते, लॉन्ग ऑन रिजल्ट में देख रहे प्रवीण भाई पाटिल, रामशेठ. वडीलचा पुढचा चेंडू फुटॉस आले गेलाय. सीमा पार आलाय. A1 क्वालिटीचा AK-47 छरण. सहा धावा फलकावर 58 धावांचा पल्ला गाठायचा आहे. टार्गेट भलं मोठं आहे. पण दर या षटकामध्ये किमान 20, 15, 16 धावा आल्या
तर मात्र सामना यू टर्न घेऊ शकतो. पुढचा चेंडू या षटकातील चेंडू मिस झालाय, बेट झाले. संदेश घरत बघूया. पब्लिक डिमांड आहे आणि या सामन्याचं मात्र आयोजन दमदार आहे. डीजे सँडी, ऑपरेटर ऋतिक पाटील, 24 लाईव्ह ऑपरेटर फलंदाज झेलवाड. संदेश घरत बॅट टू द पॅव्हिलियन. नक्की पाहतोय सेमा स्पॉट 52-40+ यासाठी सुवर्ण संधी आहे. सुमितभाई लांगडा मुकदम याचा तर्फे जो गोलंदाज लगातार 4 विकेट घेणार ना लगातार, त्याला 51,000 पारितोषिक माझ्याकडे गोबले त्याही केलाय. 51,000 पारितोषिक त्याला देण्यात येणार. माझ्याकडे गोबेला आलेले 51,000 रुपये श्रीमंत स्पोर्ट संघाला 4 विकेट लगातार देणार आहे. माझ्याकडे 51,000 गोबे आलेला आहे. नक्कीच दिनू पालकर कांचेबर्ग आपल्याला बोलवतात. नक्कीच 51 माझ्याकडे गोबले आलेले आहेत. लगातार 4 विकेट घेताना 51,000 तुम्हाला भेटतील वावच्या टीमला. सचिन घरत नवीन फलंदाज. मैदानाच्या आतमध्ये मिडल ऑर्डरचा फलंदाज येतोय. संदेशची खेळी संपुष्टात आली. उदय आहे. जोपर्यंत मैदानामध्ये उदय आहे तोपर्यंत वरचावला संघाच्या आशा प्रलंबित जिवंत. पण एकटा खेळाडूवर कधी अवलंबून राहू नका. एक काठी कोणी मोडू शकतं, 4 काठ्या द्या, अवघड जातात. तसे एकी संघटन अतिशय महत्वाचं असतं. नक्कीच सागर भाई उदय घरच पण हा चांगला खेळाडू आहे. कारण वावजा आणि स्पीडअप करा सामना. आता डीजे मास्टर सांगते जायचं आहे, कुठे जायचं आहे. आम्हाला पण घरी जायचं आहे. नो प्रॉब्लेम. ओके. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. अप्रतिम चेंडू, दर्जेदार चेंडू केलाय सीमा पार. आलाय हा दरदार दमदार चौकार. मास्टर 10 धावा दाबलकावर. बघा 58 धावांचा टार्गेट असताना 10 धावा दाबलकावर. सुवर्ण संधी. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. पुढचा चेंडू या षटकातील पाहायला मिळतोय. मोहसिन शेख. सचिन घरसाठी चेंडू पाडलाय. बॅटची इनर एज. आणि फलंदाज असेल झेलबाद. नक्कीच वाहनचे संघाला सेवस्फोट वाहनचे फटीव सांगायला एक विनंती आहे की 7 चेंडूमध्ये 6 विकेट घेतलं तर अशोक मुकदम यांच्याकडून 51,000चा पारितोषिक आपल्याकडे आलेला आहे. माझ्या गोगुबेला आले आहे. तुम्ही 51,000 घेऊ शकता. 6 विकेट 51,000 आलेले आहेत. माझ्या गुगल पेला आलेले आहेत. नक्कीच वरटू सागर पाटील. धन्यवाद. जबरदस्त अशी कामगिरी राहिली. अप्रतिम कामगिरी राहिली. काय होणार, काय घडणार, किमान एक तरी ट्रॉफी तुम्ही घरी घेऊन जाणार. म्हणजे केलेली कामगिरी ती मात्र दाखवायला मिळणार. आम्ही विचुंब्याला गेलो पण रिकामे हात नाही आलो. भले 1 नंबर नाही मिळाला पण 2य क्रमांक घेऊन आलो. अजूनपर्यंत काय होऊ शकतं सचिन भस्कर टेन्शन घेऊ नका. आता शेवटच्या क्षणापर्यंत वावंजे संघामध्ये गोलंदाजाचा भरणा कमी आहे पण फलंदाजाचा मात्र आक्रमण तुमच्या कर्दनकाल तुमच्या संघामध्ये आहे. नक्कीच क्रिकेट आहे. आता मी अजूनपर्यंत सांगतो जोपर्यंत नांदगावचा जावई उभा आहे ना तोपर्यंत सामना तुमच्या बाजूने आहे. काही करू शकतोय. त्याच्याकडे क्षमता आहे, टॅलेंट आहे, अनुभव आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. नक्कीच क्रिकेट आणि इजाचा खेळ आहे. कोणी जिंकू शकतं. नक्कीच साखर वाटेल. बरोबर बोलले आपण. पाहूया पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. 58 धावा काय महागड्या आहेत या मैदानाच्या आतमध्ये.
बघा इथे तुला ना मला ना मी जातो देवाला. दोघे जण धावले होते. दोघांचा ताळमेळ चुकला. प्रवीण भाऊने ट्राय केला होता पण त्यांना चकून हा क्षेत्ररक्षक गेले. आणि तुला ना मला झेल मात्र सुटला. ना झेल भेटला ना फलंदाज बाद झाला. एक चुकी तुम्हाला माग पडली. तू ठोक डीजे. बाबा उठलेत आमचे आता झोपले ते डायरेक्ट सकाळी 6 वाजता उठतील. और ये सन्नाटा छा चुका है और ये पंकज पाटील क्या कर चुके हैं. आज मात्र पंकज दादाचा दिवस नाही. पंकज दादाच्या हातामध्ये चेंडू विसावत नाही. आता प्रॅक्टिसची सवय राहिली नाही. कॅचेस विरुद्ध मॅचेस आपण नेहमी पाहतोय. आपण पाहतोय 51,000 बक्षीस आमच्या टीमला लावलं आहे. साबला साहेब करते सुमत मुकदम लंगडा. नक्कीच ते पैसे माझ्या अकाउंट आलेले आहेत. ती फिल्डरची गलती नाही ती चेंडूची गलती आहे. कधी मोठे असतात कधी छोटे येतात त्यामुळे पकडता येत नाही बरोबर. नक्कीच सुमित लंगडा सुमित मुकदम. पण पंकज दादाकडनं चुकी कधी होत नाही. शाहू वॉरियर्स मध्ये असतात कधी समर्थ करंजाडे मध्ये असतात. पण आज मात्र वावजे संघ स्वतःचा संघ स्वतःच्या मातीसाठी खेळतात. हाताला बेळकॉल लावला नाही म्हणून जेल सुटलाय. पुढचा चेंडू बघा. जोरदार अपील पाहायला मिळाले आणि फलंदाज मात्र लेग बिफोर द विकेट LBW डॉट टू द पॅव्हिलियन. हॅलो नक्कीच सगळ्याकडे आपण तुम्हाला सांगू शकतो वावजा 40+ नक्कीच वावजे गावामध्ये वावजा 40+ जास्त फॉर्ममध्ये आहे. जे आपले एक टॅलेंट आहेत ना ते फॉर्ममध्ये आहे. तो वावजा टीम जास्त फॉर्ममध्ये आहे 40+. तुम्हाला काय वाटतं या वावजा टीममध्ये आपण काय बोलू शकता. यंग टॅलेंटचे फलंदाज यंग टॅलेंट गोलंदाजावर प्रहार करू शकतात. पण यंग टॅलेंटचे फलंदाज 40+च्या गोलंदाजावर प्रहार करत नाही. त्याचं प्रात्यक्षिक आज मी पाहिलं आहे. सतीश गरत कारण तर आज मॅच झाली बॉस फायटर विपक्ष सावरकर. त्याच्यामध्ये बॉस फायटरच्या संघाने फक्त सावरकर संघाला 20 धावा काढून दिल्या. माझे गोलंदाज जबरदस्त होते. नक्की नक्की प्रदीप जोवेकर हे पण चांगले कॉमेडियन आहेत. आपण पाहतोय वावजा टीम हे 40+ जास्त एंट्री टाकतो कारण तो 40+ हा जास्त विन होतो. यंग टॅलेंट आहेत यांचं काय माहिती आहे का सकाळी काय करतात रात्री काय करतात सकाळी उठत नाही. समजा तुम्ही रात्री काय करतात सकाळी उठत नाही. यंग टॅलेंट आहेत ना हा 40+ वावजा टीम नक्कीच नक्कीच खूप फॉर्ममध्ये आहे वावजा 40+. अरे यंग खेळाडू 12ला उठतात ना 13ला आंघोळ करतात. 40+चे खेळाडू सकाळी 6:30 वाजता ग्राउंडवर हजर असतात. बघा बघा परेशभाई पाटील उपजिल्हा रायगड. काय तुम्हाला वाटतं सागरबाडी काय अपील आणि काय जोश तो. नक्कीच नक्कीच परेशभाईचं प्रेम आहे. आपण पाहतो दिलीप पालकर आपण पाहतो सतीश पाटील उभं तालुक्यावर आणि हीच टीम आपण पाहतो वलोली टीमवर आपण खेळलो होतो. नक्कीच 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 दिलीप पालकर असतील. अरे बोल क्लिक आय विल मेच DW नक्कीच 20W नक्कीच नक्कीच मी W मध्ये कॉमेडी करतो. सागर भाऊ प्रवीण भाऊ असतील प्रवीण पाटील असतील आपले आपण पाहतो नाना जे विकेट ना मी कॉमेडी करतो वावजे W मध्ये करतो. काजय बर्ग पण असतं तिथे नक्कीच ना काय काय बघतोस रागान. सागर पाटील आपल्याला आपण पाहतोय गणेश युवराज यांच्याबद्दल 2 शब्द बोलणार आहेत. कारण गणेश युवराज हा वावजा टीमचा एक हुनर खेळाडू आहे. हुनर गोलंदाज आहे. धावसंख्या आपण पाहतो धावसंख्या झाली 13. वरचेवाले वावजा 40+ मध्ये खूप मॅचेस झाल्या परंतु वावजा टीम सकंश करतोय. कवी बाजी इधर तर कवी उधर. दमदार असे आयोजक आहेत कृष्णा घरत आणि उदय घरत. अजूनपर्यंत सामना बॅलन्स आहे. तेवढा ताकदीचा सामना आहे. धावफलकावर धावा लागल्या त्या मात्र फक्त 13. नक्की नक्की उदय घर तर असा खेळाडू आहे ना कवी बाजी इधर तर कवी उदर असा उदय घरत खेळाडू आहे. पाहतोय आपण प्रवीण भाऊ
नक्कीच अनुभवी शिदोरी ब्लॉक कॉलचा चेंडू आपण पाहतो प्रकाश पाटील भाऊच्या टीमचा कर्णधार आहे. उदय घरत धाव काढत नाही, त्यांना एक त्यांच्यावर एक अनुभव आहे. आपण पाहतोय नक्कीच सगळ्याकडे प्रवीण मोहन तुमचा जीव आहे. पंकज पाटील आमचा नक्कीच गलिकी तावीत आहे. पंकज पाटील असेल, परेशभाई पाटील, नक्कीच वावची टीम ही 40+ची एक हुनर टीम आहे. बा 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 बेकार बेकार बेकार. मी मगाशी म्हणालो होतो, काय म्हणालो होतो, जोपर्यंत जावं आहेत तोपर्यंत आशा फुलवित आहे. जावय आ देखे जरा किसमें कितना है दम. नक्की. 58चा टार्गेट आहे. पुन्हा एकदा जोरदार प्रहार आणि पुन्हा एकदा चेंडू होते फरार. आला हा चौकार. नक्कीच आपण 10 बॉलमध्ये 21 धावांची आवश्यकता होती आणि हा चौकार आला. या धावा त्याने काढलेल्या आहेत. नक्कीच काढल्यात. या धावा उदयने काढलेल्या आहेत. याच्या समोर या धावा म्हणजे कायच नाही. नक्कीच हा उदय घरत आहे. ओव्हरचे ओले उदय घरत हा खेळाडू याची खेळी मी बघितलंय. नक्कीच नक्कीच त्यामुळे 10 बॉलामध्ये 40 धावा पाहिजे. आता ही बॉन्ड्री लागली. आता किती पाहिजेत? 9 बॉला 35 धावा पाहिजेत. मैदानामध्ये आलंय वादल. ना मैदानाला आग लागली वाटतं येशुमाला. आग लागली वाटतं येशुमाला. लागली वाटतं आग येशुमाला. नक्की उदय घरत चांगला खेळाडू आहे. त्याचा खेळाडूचा प्रशंसा करायला पाहिजे. नक्कीच उदय घरत हा खेळाडू चांगला आहे. प्रवीण भाऊ पण तितका चांगलं बोलतोय ना. हरिओमध्ये खेळतोय. काय तुम्हाला वाटतं सागर पाटील? अरे प्रवीण भाऊची गोलंदाजी त्याला माहित आहे. दोन्ही एकत्र खेळतात. काय करणार, एका बाजूच्या हातामध्ये बॅट आहे तर दुसऱ्याच्या हातामध्ये अक्का गोला. उछाल के बोला. बॅट आहे तर तो काय लाकूड तोड्या असेल. तो बॅट असेल लाकूड तोड्या. सबके शिवबाची तलवार. पाहूया. जय श्रीराम. पुन्हा एकदा स्टेट टू द ग्राउंड. सुरेख क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय. उदय घरात धाव घेण्याचा मनस्तुबा करत नाही, कारण त्यांना माहित आहे. नक्कीच नक्कीच सगळ्याकडे आपण सांगू येतो वाऊंचा आणि ओला वरचे ओले खूप वेळेला मॅच झाली. माझ्या डोळ्यामध्ये आहे. 4 वेळेला मॅच झाली. एक वेळेला आम्हाला मोला त्यांनी हरवलं होतं. हा चौथी मॅच आहे. 2 वेळा त्यांना हरवलं होतं. ही चौथी मॅच आहे. आणि उदय घरत हा खेळाडू असा आहे ना, जसा विराट कोहली कसं खेळतो एक निष्ठेने, तसा उदय घरत खेळतो. काय वाटतं तुम्हाला उदय घरतबद्दल? ग्लेन मॅक्सवेल. नक्कीच नक्की मॅक्सवेलची भूमी त्याला दिली. उदय घरत असतील. आमचे राजेश पाटील आता आउट झाले ते ओपनिंगचे, ते पण चांगले खेळाडू आहेत. बा बघा बघा काय सन्मान, क्रिकेटला सन्मान देणं तोच खरा खेळाडू असतो. काय वाटतं तुम्हाला? नक्कीच आमचे प्रवीण पाटील, भाऊ पाटील, परेशभाई पाटील, काय क्रिकेट आहे हो. क्रिकेट हार जीत होते. नक्कीच काही जय श्रीराम आपण पाहतोय. 58 धावांचा टार्गेट आहे. 24 धावा. सरपंचावर जबाबदारी जास्त असते, पण त्याच्यापेक्षा उपसरपंचावर जबाबदारी जास्त असते. नक्कीच नक्कीच सागर पाटील तुम्हाला मी सांगू येतो. मी कुठल्याही देवळात गेलो ना, विठोबाच्या मंदिरात गेलो तर मी विठोबा दर्शन घेतो ना, तर रखमाईचं मंदिर असं समोर त्याचं दर्शन घेतं. काय सरपंचाला भेटलो ना, सदस्याला भेटून फायदा काय? सदस्य कोण आहेत? सरपंच आहे. सदस्य काय आहे? मी घेतो विठोबाच्या रखमा गेलो, सदस्याचं दर्शन घेत नाही. विठोबा घेतला, संपला विषय. श्रीराम. जय श्रीराम. बोला गणपती बाप्पा मोरया. वेल डन.
नक्कीच नक्कीच सकाळमध्ये असं वाटलं की महादेव शेठ गर्गे आले. नक्कीच 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 माधव गडगे जर असतील तर नक्कीच आम्हाला आनवतं. गणपती बाप्पा बर या. चला केलं स्टार्ट 6 चेंडूमध्ये. 58चा टार्गेट आहे. स्कोरर सुद्धा पब्लिक झाले होते. वा फोड मोबाईल. पुढचा चेंडू कार्पेटराज चेंडू खेळून काढला. हॅलो नक्कीच नक्कीच आपण पाहतो 6 चेंडूमध्ये 24 धावा गरज असणारी परेशभाई पाटील गोलंदाजी करतात आणि उदय घरत नक्कीच सामान देतात. परंतु हा क्रिकेट हा खेळ आपण पाहतो परेशभाई पाटील बघा पुन्हा एकदा चेंडू पाहतोय परेशभाई यांचा. नक्कीच नक्कीच हवाय फायर हवाय हल्ला आणि आता 4 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. आपण पाहतोय ओव्हरचे ओव्हर सांगायला 28. सामने लाईव्ह चालू आहेत मित्रांनो, प्लीज जरा सहकार्य करा. 58चा टार्गेट आहे. क्षमा असावी, चुकीला माफी असावी. आपला भाऊ समजून माफ करा. क्रिकेटमध्ये एक एक धाव अतिशय महत्वाची असते. धावा झाल्यात त्या मात्र आतापर्यंत 30. 6 आल्यात. धावसंख्या धापका लागतो ती मात्र 36. 58चा टार्गेट आहे. उशीर झालाय पण उशीर का होईना शेवट मात्र गोड करतात वरच्याला संघाचे फलंदाज. तर फलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा प्रचंड करकराट पाहायला मिळतोय. कोणी हारो कोणी जिंको विजय मात्र क्रिकेटचा होणार आहे. कारण विचुंब्या गावामध्ये कोणी निराश मनाने जाणार नाही. काय विनाश भाऊ बरोबर आहे ना. अस्तित्वाची लढाई आहे. शर्तीचे प्रयत्न. उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज प्रथम द्वितीय क्रमांक आणि मॅन ऑफ द मॅच स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. भव्य दिव्य चमचम करणारी ट्रॉफी. घरी गेल्यानंतर एक दिवा त्या देवाला लावा ज्याच्यामुळे मंदिरात देव शिल्लक आहेत. ते आमचे राजे छत्रपती शिवाजी महाराज ते होते म्हणून आपण सुखी आहोत. आणि जे सैन्य सीमेवर लढतात त्यामुळे आपण सुखाची झोप घेतो. त्यांचा सुद्धा आदर करा. आपण बिस्तर शिवाय पाणी पित नाही, ते मात्र कुठल्या तरी खड्ड्यात बिदात राहिलेलं पाणी पितात. आपल्याला झोपायला गादी लागते, ते मात्र कुठेही ना कुठे कुठल्या बिलामध्ये जाऊन कुठेतरी गच्चीमध्ये जाऊन झोपतात. स्पेशल ऐश आरामी एसी लागते. जरा लक्ष केंद्रित करा. आणि फिरायला मात्र हायफाय गाडी लागते. नक्कीच पाहतो आपण परेशभाई. उदय घरत मतलब 4 चेंडू. चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट श्री मलंगा.